जयदादाबद्दल एवढी ठोस माहिती मिळाल्यामुळे आम्ही सगळेच जरा घाईवरलो होतो. आणि त्या नादात तुमच्याबद्दल काही विचारायचं राहूनच गेलं. असं आवर्जून काही सांगण्यासारखं माझ्या बाबतीत काहीच नाहीये. माझा एकुलता एक मुलगा होता. मी बेपत्ता झाल्यावर तो कायमचा परदेशात निघून गेला, स्वतःच्या आईला इथं एकटं टाकून. आणि आम्ही दोघेही असे अचानक तिच्यापासून दुरावल्यावर ती पुढे जास्त दिवस जगू नाही शकली. वेल, या शहरामध्ये माझी एक छोटीशी प्रॉपर्टी आहे. आता इथंच सेटल व्हावं असा विचार आहे. प्रतापराव, या जगात तुमचं कोणीच नाही असा गैरसमज करून घेऊ नका. आजपासून हे घर तुमचंच आहे असं समजा. नमस्कार, माझं नाव आयुष चित्रे. मला नीलराजांनी पाठवलं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही मला मदत कराल म्हणून. नीलराजेंनी सांगितलं असलं तर आम्ही नक्की आपली मदत करू. बसा ना. कधी कधी काय होतं की समोरच्या माणसाला दुःख होऊ नये, त्रास होऊ नये, त्याला आपण काही खोटं पाडू नये म्हणून माणूस सत्य बोलण्याचं थांबवतो आणि खोटी खोटी स्तुती करतो. तशी स्तुती तर तुम्ही आमच्या मृत्युंजयची केली नाहीत ना. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हेच की तुम्ही खरंच मृत्युंजय जवळ होतात, ते आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही त्याच्या गोष्टी सांगितल्यात. सर, मी मृत्युंजय बद्दल जे काय सांगितलं ते 100% खरं आहे. आता तुम्ही म्हणताय तसं जर तुम्हाला वाटत असेल तर ती कदाचित दिलेली चिठ्ठी खोटी असेल, पण त्यातला मजकूर, त्यातल्या भावना, त्यांचं काय? एक्सक्यूज मी सर, मला आता निघायला हवं. आयुष्याच्या वास्तवाचा फार सखोल अभ्यास केलाय आपण. इट्स वंडरफुल. आम्ही आमच्या आर्ट गॅलरीची सुरुवात तुमच्याच चित्रांच्या प्रदर्शनाने करू. आम्हालाही एका हरहुन्नरी कलाकाराला संधी दिल्याचा आनंद मिळेल. दादू, मी ठरवलंय. काय ठरवलंयस बेटा? की मी पुन्हा शाळा जॉईन करणार. अरे वा, खूप चांगला निर्णय. पण नुसती निर्णय घेऊन थांबू नकोस, लगेच कामाला सुरुवात कर. सावधान, सावधान. सावधान. ताई, तुझा आईला सांग मी येतो म्हणून. हा, जा जा. तुला आईने मला मारायला सांगितलं. आता आज का उशीर होणार आहे? विक्रम, तुझ्याकडे रोज काही ना काहीतरी कारण असतं. बाय. मला झोप येत नाहीये. आईला बोलव ना, मला आईला भेटायचंय. बसू दे इथे तुझ्या शेजारी. हा, झोप, मी आहे इथेच. हा, मला आईला भेटायचंय. भेटूया.